कमॉन कमॉन. नमस्कार. नमस्कार. काय आणलंय काय? हाय तिथे सुरमई आहे, पापलेट हा आहे, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चांगलं आहे. मांदेली आहे, आणि त्या बोट मध्ये काय आहे? खेकडे आहेत. ओके 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 लवकर या लवकर या. नमस्कार मित्रांनो, मी कोकणकर अक्षयमध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. तर मित्रांनो, तर आता आपण जात आहोत सफाळेला. तर सफाळेला तर आता आम्ही आता सगळी मित्राच्या ऑफिसमधून निघतोय. तर आज आपण जात आहोत संजीवनी फॉर्म रिसॉर्टला. तर बघूया आता आपला प्रवास चालू होतोय. तर आता आम्ही सगळेजण आता ऑफिसमधून निघालोय आता. तर बघूया आता ते फॉर्म रिसॉर्ट कसं आहे ते. सो फायनली तर आम्ही ट्रेन पकडली, विरार गाडी आम्ही पकडली आहे आता. सगळेजण आता बसले आहेत ट्रेनमध्ये. हे आहेत प्रशांत मोरे, सनी चिलमे, नैनेश पवार. हे प्रशांत राणे मोबाईलमध्ये व्यस्त आहेत. तर कमल दत्ता आहे, दीपेश तांबे, स्वप्नील डोंगरे, सागर भावेश पेंद्रे. इकडे आहेत ते महेश गानाळकर आहेत. तर भावेश पेंद्रे हे आहेत. तर आता थोड्या वेळात आम्ही उतरू विरारला आणि विरारनंतर काही वस्तू घेतल्यानंतर आता आम्ही पुढे सफारीचा प्रवास चालू करणार आहोत. तर एक मेंबर ॲड झालेला आहे, कमलेश होडबे, ॲड झालेले आहेत आपल्या ग्रुपमध्ये. ठीक आहे. तर आता आपण आलोय विरार स्टेशनला. तर आता इथून आपण पुढे सफारीसाठी ट्रेन पकडणार आहोत. तर इथे जरा शॉपिंग करतो आता. शॉपिंग करून झाल्यानंतर आता आम्ही पुढे जातोय. आता आपण आहोत विरार स्टेशनला. आता ह्या स्टेशनवरून आपण आता ट्रेन पकडणार आहोत सफारीसाठी. आता पावसाचा अंदाज पण अजून काही नाही आहे, कारण खूप तुफानी पाऊस आहे इकडे आज. तर आपले मित्र इकडे पुढे बसलेले आहेत. आपण इकडे तिकीट काढतोय वन साईडला इकडे. तर काही मित्र आता आपल्या इकडे बसले आहेत. महेश आहे, नैनेश आहे, सनी आहे, कमल आहे. तर ते आता इकडे बसलेले आहेत. आणि बाकी मित्र आता आपले इथे तिकीट काउंटरला उभे आहेत. हे प्रशांत राणे आहेत, ते वेटिंग करत आहेत तिकीटचा. सागर आहे, दीपेश आहे आणि इकडे कोण आहे? मोरे आहे, प्रशांत मोरे. हां, ते आता मी वेटिंग करतोय तिकीटचा. तर स्वप्नील आता तिकीट काढून आलेलं आहे. तर स्वप्नीलने सगळ्यांची तिकीट काढलेली आहेत. फायनली आता अर्धा तास वेट केल्यानंतर आता ट्रेन आलेली आहे. तर आता आम्ही आता गर्दीमध्ये उभे आहोत. इथे सर्व बघा बाहेर. मित्रांनो, आता विरारवरून आपण ट्रेन पकडली सफारीसाठी. तर 20 मिनिटं लागली आपल्याला सफारीला उतरायला विरारवरून. तर त्यानंतर आम्ही आता मॅजिक पकडले. तर मॅजिक पकडून आता आम्ही चाललोय तिकडे रिसॉर्टवरती, संजीवनी रिसॉर्टला. आता आम्ही चाललोय. तर आता आम्ही तिकडे बसलोय, सगळेजण बसले आता रिसॉर्टला जाण्यासाठी. आता 6 किलोमीटर आहे, म्हणजे सफारी स्टेशनपासून पुढे 6 किलोमीटर आहे दूर संजीवनी फार्म हाऊस. तर आता आपण थोड्या वेळात तिकडे पोहोचू आता. ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, आता फायनली आता आपण आलो आहे संजीवनी रिसॉर्टला. तर आता आपण तिथेच आहोत संजीवनी रिसॉर्टची. तर आता आपण आलो आहे. तर आता आपण मॅजिकमधून उतरलो आहे. तर सगळे आता वेट करत आहेत आतमध्ये जाण्यासाठी. तर आपण थोडा वेळ आता बघूया इकडे बाहेर कसं काय ते. अजून आपण प्रवेश केला नाही आतमध्ये अजून. तर थोड्या वेळामध्ये आपण आता रिसेप्शनला जाणार आहोत. तर बघूया आता आतमध्ये रिसॉर्ट कसं आहे ते. कमलेश घरी कॉल करत आहेत, पोचलो आहे म्हणून सांगत आहेत घरी आता फोन करून. आणि बाकी सगळेजण व्यस्त आहेत. तर आता पार्किंगला आहोत आता आम्ही. वेट करत आहोत रिसेप्शनला. आपण उभी आहोत आता. तर कमल सेठ मस्त एक डायरेक्शनमध्ये उभे आहेत ते कमल सेठ. कमल सेठ काय बोलताय? कसं वाटलं? काय बघा राणे कमेंट्स करत आहेत. तर आता आपण रिसेप्शनला जात आहोत. थोडा आपण रेस्ट करूयात आपण रिसेप्शनवरती. तर आपण थोड्या वेळात आता आपण प्रवेश करणारच आहोत. तर रिसेप्शनला आता आपलं बिलिंगचं होईलच.
आम्ही आता किती वाजले 7 वाजता आलेलो आहे. तर 7चं टायमिंग हे स्नॅक्सचं असतं. तर आता आम्ही पहिल्या आधी स्नॅक्स करूयात आता. तर आता आमच्यासाठी स्नॅक्स आहे, वडे आहेत स्नॅक्ससाठी. तर आता आम्ही सगळेजण आता वडे खाणार आहोत स्नॅक्समध्ये. नंतर आम्हाला रूमची चावी भेटलेली आहे. तर नंतर आम्ही पुढे जाणार आहोत, आमच्या रूममध्ये आम्ही जाणार आहोत. तर आता सर्वात प्रथम आधी नाश्ता करून घेऊया आता. नैनेश पवार स्नॅक्स घेत आहेत, आता वडे घेत आहेत. आपण पण स्नॅक्स घेऊन झालेलो आहे आता. तर आपण आता सुरुवात करूया स्नॅक्स खायला. वडे खूप छान आहेत. तुम्ही नक्कीच जेव्हा कधी या रिसॉर्टला मी भेट द्याल तेव्हा नक्कीच संध्याकाळी 6च्या टायमाला तुम्हाला नाश्ता भेटेल. तर नक्कीच तुम्ही वडे खा. खूप छान असे वडे झालेले आहेत नक्कीच. तर आपले सगळे मित्र वडे खात आहेत. तर आता चाललो आहे मी, आता रूमवरती चाललो आहे. आता संध्याकाळी आता 7 वाजलेले आहे संध्याकाळचे. तर आता आम्ही रूमवरती जातोय. तर काळोख झालेलंच आहे थोडासा आता. तर आता रूमवरती चालले होते आम्ही. मस्त अशी राहायची सोय आहे इथे. तर आता आलोय आता इकडे. सगळेजण घरी कॉल करत आहेत. प्रशांत राणे दीपेशने घरी कॉल केला आहे. मोरे कुठेतरी तिकडे आहे तो. आता हे आमची इथे आमची राहायची सोय केलेली आहे इकडे. बगीच्यामध्ये असे रूम आहेत, असे रूम इकडे पुढे मस्त अशी जागा आहे. असे रूम आहे. मस्त असे रूम्स इकडे आहेत. तर आपली इकडे सोय आहे राहायची. तर ही आता आपली रूम आहे. ते छान अशा रूम केलेल्या आहेत. मेकिंग छान केलेलं आहे रूमचं. दोन रूम किती रूम घेतले आहेत? तर आता आपण पुढे जाऊया. पुढे पण 2-3 रूम्स आहेत असं वाटतंय आपलं. आता आपण पुढे जाऊया थोडं. तुला बघू ना हसू हसू. इकडे बघा, ही एक रूम आहे इकडे. म्हणजे इथे अशा 5-6 रूम तर आहेत इथे. खूप छान छान अशा रूम्स इथे आहेत, छोटे पाडलेले इथे. आणि पुढे स्विमिंग पूल पण पुढे आहे. तर उद्या आपण तिकडे जाणारच आहोत स्विमिंग पूलमध्ये. हे बघा इथे एक आहे. खूप छान अशा इथे रूम पाडलेले आहेत. हे बघा इथे स्विमिंग पूल आहे. मस्त असे मजा घेत आहेत सर्वजण. तर आपल्याला उद्या जायचंच आहे इकडे या स्विमिंग पूलमध्ये. हे बघा खूप उद्या आपण इकडे जाणार आहोत मित्रांनो स्विमिंग पूलमध्ये मजा करण्यासाठी. तर आता आपण जाऊया आपल्या रूममध्ये. आता सर्वजण जात आहे आता रूम्समध्ये आता. ओके मित्रांनो, आता आपण फायनली प्रवेश केलेला आहे रूममध्ये. तर आपण जेव्हा प्रवेश केला रूममध्ये तर इथे या साईडला एक मोठा एक बेड आहे. ते भावेश पेंद्रे इथे बसलेले आहेत. आणि मागे आहेत ते सनी चिलबे. ते थकलेले आहेत प्रवास करून. ते आता आराम करत आहेत. आणि या साईडला आपण जर बघितलं तर एक 2 फ्लोअर बेड आहेत. तर वरती नैनेश पवार आहेत, ते चॅटिंग करत आहेत. आणि खाली दीपेश तांबे आहेत, ते वहिनींशी बोलत आहेत. आणि या साईडला तर आहेत ते मेन म्हणजे कमल दत्ता आणि कमलेश होडबे. आणि दुसऱ्या साईडला आहे ते म्हणजे दुसऱ्या साईडला ते म्हणजे महेश कर्नालकर. तर आपल्याला विचारायचं आहे आता की ही रूम कशी आहे ती. तर आपण कमल इकडे या एक सेकंड. कमल आता येत आहेत. तर त्या आपल्याला सांगतील आता की रूम कशी वाटते तुम्हाला. एक नंबर आणि छान काय आहे. हा आणि सर्व्हिस पण चांगलं आहे. ओके. आणि ते बेडवर झोपायला ते गद्दा आहे ना, मस्त एकदम. आणि एसी पण आहे ना इथे. हा एसी पण एसी पण आहे. एसी आहे इथे. तर एसी पण ऑन केलेली आहे. तर सर्वजण खूप आता मजा करत आहेत आता रूम मध्ये. तर आता आपण दुसऱ्या रूम मध्ये पण आता जाणार आहोत आता आपण. आणि आता आपण इथे 8 जण आहोत टोटल. आणि ते खूप विनोद करत आहेत. तर महेश कर्नालकर इथे विनोद करत आहेत एक एक.
तर आता आपण नंतर जाऊया आपल्या दुसऱ्या रूममध्ये, कारण आपले 8 जण मेंबर तिकडे आहेत आणि आता आपण 8 जण आता इथे आहोत. तर ठीक आहे, तर आता आपण थोड्या वेळात आपण त्या साईडला जाणार आहोत. संग दिल है जहां संग दिल मेरा सनम क्या करे जोशे जुनून हौसला पे क्या करे मंजिलें अपनी जगह है राह. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आता सकाळी आता आम्ही सर्वजण उठलोय आता. तर काही जण आता नाश्ता करायला गेले तिकडे रिसेप्शनला. तर काही मित्र अजून झोपले आहेत. तर आता आपण थोड्या वेळात जाऊ तिकडे पूलवरती. मस्त हा नजारा इकडे, सकाळचाच नजारा खूप छान आहे. आज जरा पाऊस जरा कमी आहे इकडे आता, तर चांगलं आहे. आज जरा पाऊस जरा कमी आहे तर बरं आहे. दुपारनंतर थोडा पाऊस आला तर अजून मजा येईल इकडे. तर आता बघूया, आता आपण पूलमध्ये आता जाणार आहोत. आता आपण जात आहोत मित्र पूलमध्ये. आता इकडे स्विमिंग पूल आहे, इकडे सायकलिंग पण आहे, तुम्ही बघू शकता. सगळेजण मस्त सायकलिंग करत आहेत. आता इकडे पुढे सायकल ठेवलेली आहेत. तुम्हाला सायकल या रिसेप्शनला भेटून जातील. ठीक आहे, मस्त हा नजारा आहे आता, एकदम खूप छान असा नजारा आहे. सगळेजण आता एकदम सायकलिंग करत आहेत आणि इकडे पूल आहे बघा. सगळेजण मजा घेत आहेत पूलमध्ये आता. हे बघा, सर्वजण पूलमध्ये मजा घेत आहेत. हे बघा, सगळेजण मस्त मजा करत आहेत, खेळत आहेत पूलमध्ये. स्वप्नील डोंगरे, प्रशांत राणे, प्रशांत मोरे, नैनेश पवार, महादेव मस्त खेळत आहे आता स्विमिंग पूलमध्ये. मस्त बॉलने खेळत आहेत, एक नंबर.
शिकवत आहेत. सागर माझ्या घेत आहे. सागर तर आता आपले मित्र आता बोटिंग करणार आहेत. तर आता आपण थोड्या वेळात बघूत. आता सागर आता मस्त जाऊन बसलेले आतमध्ये. सागर मस्त आतमध्ये गेलेला आहे आणि आता आपले बाकी पण मित्र येतील. तर आता बोटिंग चालू करू आता आपण. अरे चालवा फटाफट, पाय मारा. तर आपल्या बोटी आलेल्या आहेत. जवळजवळ 4 दिवसानंतर आपल्या बोटी आलेल्या आहेत. आता बघूया आता काय काय आता मच्छी घेऊन येतात ते समजेल. आता सुरमई आणलं नाही का पापलेट आणलं नाही ते तर आता आपल्या समजेलच. लवकर या. तर एक बोट आलेली आहे. यांच्याकडे काय दिसतंय बघूया आता. सुरमई का पापलेट आहे. कमॉन 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 कमॉन. नमस्कार. नमस्कार. काय आणले काय. हाय तिथे सुरमई आहे, पापलेट हा आहे, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चांगलं आहे. मांदेली आहे, आणि त्या बोट मध्ये काय आहे. खेकडे आहेत. ओके 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 लवकर या लवकर या. त्यांच्याकडे टेंगळी आहे बारीक बारीक. मोरे कोळी आता येत आहेत. मोरेने काय आणले बघूया आता. बोंबील आणले. अरे का लग वाटा कर लगेच. हा लागल्या दोन्ही बोटी लागल्या हरणे बंदरात. मित्रांनो आता आपण बोटिंग वगैरे आपण सकाळपासून केली. स्विमिंग पूलला पण आपण एन्जॉय केलं. तर आता सगळेजण आता आपले मित्र आता मस्त आंघोळ वगैरे करून आता फ्रेश झाली सर्व आता. तर आता आपण जातोय जेवणासाठी. आता तिकडे रिसेप्शनला सोय आहे. तर आता आपण जातोय जेवणासाठी तिकडे. तर आता आपण फीडबॅक घेऊ सगळ्यांचा की जेवण कसं होतं ते. ठीक आहे. तर आता आपण तिकडेच निघतोय. सगळेजण पुढे गेले आहेत. आता आम्ही आणि कमलेश अजून बाकी आहे. तर आता आम्ही जातो तिकडे आता जेवणासाठी. कमलेश आमच्या आता एकदम हिरो झालेले आहेत. एकदम हिरो भाई हिरो. आता आपले सगळे मित्र आता पुढे आहेत. आता आपण पण जाऊया जेवायला आता. तर बघूया आता जेवण काय आहे ते. आणि आपण फीडबॅक तर घेणारच आहोत जेवणाचा कसं काय ते. आपण सगळ्यांना विचारणारच आहोत की जेवण कसं आहे ते. ठीक आहे. मस्त असं वातावरण आहे आणि पाऊस पण थोडा कमी जास्त आहे तिथे. त्यामुळे असं बॅड फिलिंग आहे. खूप चांगलं वाटलं इकडे ह्या रिसॉर्टला येऊन, संजीवनी रिसॉर्टला. तर तुम्ही नक्कीच या रिसॉर्टला या.
तर आता मित्रांनो आता सगळ्यांना आता आपण जेवायला बसलो आहे. तर व्हेज नॉनव्हेज तुम्हाला जे काही हवं असेल ते तुम्ही घेऊ शकता. तर आम्ही सर्व व्हेजवाले आहोत, तिकडे सगळे नॉनव्हेजवाले बसलेले आहेत. तर व्हेजमध्ये आहे भात आहे, खीर आहे, डाळ आहे, भाकरी आहे, कोथिंबीर आहे. हे सर्व व्हेजमध्ये आहे. नॉनव्हेजमध्ये चिकन आहे, चिकन रस्सा आहे, चिकन फोड आहे, म्हणजे चिकन ड्राय केलेलं आहे. तुम्हाला जसं चिकन पाहिजे तुम्ही सांगू शकता. तुम्हाला आधी सांगावं लागेल की चिकन तुम्हाला कसं पाहिजे ते. ठीक आहे. तर आता मस्त आता आम्ही सर्व जेवायला बसलो आहे. तर तुम्ही सुद्धा नक्कीच एक ना एक दिवस तिथं भेट द्या या रिसॉर्टला, संजीवनी रिसॉर्टला. मित्रांनो जेवण खूप छान होतं आणि मेन म्हणजे व्हेजमध्ये खूप चांगलं जेवण होतं. कारण मी व्हेज खाल्लं आणि ज्यांनी नॉनव्हेज पण खाल्लं त्यांचं पण जेवण खूप छान होतं. तर तुम्ही नक्कीच या सफाळेला, संजीवनी फार्म हाऊसला नक्कीच या आणि मजा घ्या इकडच्या या रिसॉर्टची. इकडं स्टे पण चांगला आहे. या स्टेमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. खूप सारे रूम्स आहेत. ठीक आहे. आणि मेन म्हणजे ग्रुपमध्ये तुम्हाला खूप इथे एन्जॉय करायला भेटेल आणि फॅमिली पण इथे येतातच. आता आम्ही ग्रुपने आलो आहे, तर अजून 2-3 फॅमिलीसुद्धा इथे आलेली आहेत. तर इथं बोटिंग पण आहे, मग अशी बोलल्याप्रमाणे बोटिंग पण आहेत, स्विमिंग पूल पण आहे. स्विमिंग पूलला तुम्ही खूप छान असं एन्जॉय करू शकता. मित्रांनो आता फायनली आपण एक्झिट करतोय आता. तर आपल्या इथं डमडम येते थोड्या वेळात. तर आता आम्ही आता वेटिंगवरती इथे आहोत. आता बघू एक 15-20 मिनटामध्ये आता आपली येईल. आता आपली येईलच. तर आपण आता वेट करूया थोडा वेळ. मित्रांनो आता आपली डमडम आलेली आहे आता. तर आता आपण निघतोय आता आपण घरी जाण्यासाठी. आता स्वप्नील डोंगरे चला आत निघायचं आहे आता. स्वप्नील चला चला. हे अशा प्रकारे आपली पिकनिक सक्सेसफुल झालेली आहे मित्रांनो. आणि आता आपण निघालो आहे घरी जायला आता. तर आता आपण ट्रेन पकडूच आणि आता आपण गाडीमध्ये आहोत. तर आपली टाटा मॅजिक आलेलीच आहे. तर आता आपण बसलो गाडीत. आपले सगळे मित्र थकलेले आहे सर्व. सगळ्यांचे चेहरे असे पडलेले आहेत तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो आता आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या या व्हिडिओला तुम्ही नक्कीच पुढे शेअर करा आणि जेवढं तुम्ही जास्त पुढे शेअर कराल तेवढं आपल्या चॅनलसाठी चांगलंच आहे. तुम्ही जेवढं पॉसिबल आहे तेवढं व्हिडिओ पुढे शेअर करा. थँक्यू.